आजच्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। हवामान खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील 12 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच या 12 जिल्ह्यांमधल्या शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही, ही परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली आणि तुम्हाला नेमकं काय करायला हवं, या सगळ्याची स्पष्ट आणि सोपी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। कुठलीही घाई नको, कुठलीही भीती बाळगू नका, फक्त शांतपणे व्हिडिओ बघा आणि योग्य ती काळजी घ्या। शेतकरी बांधवांनो, आधीच एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, या 12 जिल्ह्यांमध्ये एक जिल्हा असा आहे ज्याला सर्वात जास्त परिणाम जाणवणार आहे। तो जिल्हा कोणता आणि तो का सर्वात महत्त्वाचा आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी स्पष्ट सांगणार आहे। ही माहिती समजून घेणं प्रत्येक शेतकरी बांधवासाठी उपयुक्त ठरेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता आधी जाणून घ्या ही परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पश्चिम बंगालच्या महासागरामध्ये काही दिवसांपूर्वी एक चक्रीवादळ निर्माण झालं होतं। यावेळी ते अगदी छोटंसं होतं, पण पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये त्याने मोठं रूप धारण केलं आणि आता ते महाराष्ट्राच्या सीमेमध्ये प्रवेश करत आहे। हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, मुसळधार पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। सॅटेलाइट इमेजवर ढगांची मोठी मालिका स्पष्टपणे दिसत आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे, त्यामुळे ही माहिती अधिकृत आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवाने लक्षात घ्यायला हवी। आता बघा कोणते ते 12 जिल्हे आहेत। ही यादी मी तुम्हाला एका विशिष्ट क्रमाने सांगणार आहे, कमीत कमी परिणाम होणाऱ्या जिल्ह्यापासून ते सर्वात जास्त परिणाम होणाऱ्या जिल्ह्यापर्यंत। म्हणजे शेवटी येणारा नंबर 1 जिल्हा सर्वात महत्त्वाचा, त्यामुळे तुमचा जिल्हा कुठे येतो हे बघण्यासाठी पूर्ण यादी शांतपणे ऐका। सर्वात आधी नंबर 12 वर येतो लातूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यापुढे नंबर 11 वर आहे नांदेड जिल्हा। मराठवाड्यामधला हा जिल्हा असून इथे विजांच्या कडकडाटापासून सावध राहायला हवं, झाडाखाली उभं राहू नका। त्यानंतर नंबर 10 वर आहे जळगाव जिल्हा। जागतिक हवामान विभागानं इथे सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवली आहे। पुढे जाऊयात, नंबर 9 वर आहे बीड जिल्हा। या जिल्ह्यामधील फळबागदारांनी विशेष काळजी घ्यायला हवी। केळी, पपई, डाळिंब असलेल्या बागा सुरक्षित कराव्या। त्यानंतर नंबर 8 वर येतो अकोला जिल्हा। विदर्भामधला हा पहिला जिल्हा जिथे गारांच्या पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे। नंबर 7 वर आहे अमरावती जिल्हा। चक्रीवादळाचा परिणाम याही जिल्ह्याला जाणवणार असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा। आता नंबर 6 वर येतो परभणी जिल्हा। सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे उभ्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यानंतर नंबर 5 वर आहे जालना जिल्हा। परभणीसारखीच परिस्थिती जालना जिल्ह्यामध्ये देखील अपेक्षित आहे। शेतकरी बांधवांनी आत्ताच पिकांची योग्य ती काळजी घ्यावी। पुढे नंबर 4 वर आहे कोल्हापूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये गारपिटीची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे। पिकांचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे शेतकरी बांधवांनी सावध राहायला हवं। आता यादीच्या शेवटाकडे येतो आहोत। नंबर 3 वर आहे ठाणे जिल्हा। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या जिल्ह्याचं नाव घेतलं आहे आणि इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर नंबर 2 वर येतो रत्नागिरी जिल्हा। समुद्रकिनारी असलेला हा जिल्हा, पहाडं पडण्याची भीती आहे। मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। आणि आता नंबर 1 जिल्हा कोणता हे सांगण्यापूर्वी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या प्रत्येक शेतकरी बांधवानं करायला हव्या। त्यानंतर शेवटी नंबर 1 जिल्ह्याचं नाव आणि त्यामागचं कारण दोन्ही स्पष्ट सांगणार आहे। चौथी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, विजा चमकत असताना मोबाईलवर बोलणं टाळा। विजेच्या खांबापासून, उंच झाडांपासून आणि उघड्या पाण्याच्या स्रोतांपासून लांब रहा। हा सल्ला स्वतः पंजाबराव डक यांनी दिला आहे। आणि 5वी गोष्ट म्हणजे जर दुर्दैवानं पिकांचं नुकसान झालंच तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवा। तलाठी कार्यालयामध्ये पंचनाम्याची मागणी करता येईल। सरकारच्या माध्यमातून मागच्या चक्रीवादळाची नुकसान भरपाई दिली जात आहे, त्यामुळे पुरावा तुमच्याकडे असणं उपयुक्त ठरेल। आता तो नंबर
1. जिल्हा कोणता, ज्याला या यादीमध्ये सर्वात जास्त परिणाम जाणवणार आहे? तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग. आता का म्हणून सिंधुदुर्ग हे देखील समजून घ्या, कारण अगदी सोपं आहे शेतकरी बांधवांनो. पश्चिम बंगालच्या महासागरामधून निघालेलं हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या सीमेमध्ये प्रवेश करताना सर्वात आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच धडकणार आहे. समुद्र किनाऱ्याला लागून असल्यामुळे वाऱ्याचा वेग इथे सर्वात जास्त असणार आहे. रायगड आणि पालघर हे जिल्हे देखील त्याच रांगेत आहेत, पण पहिला आणि सर्वात मोठा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याला जाणवणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याचं नाव यादीत सर्वात आधी टाकलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या शेतकरी आणि नागरिक बांधवांनो, कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त योग्य ती काळजी घ्या. आपण सांगितलेल्या 5 गोष्टी नक्कीच कराव्या. प्रशासन सज्ज आहे आणि हवामान खातं प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्या गावातल्या आणि शेजारच्या प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचवा. एकाच्या शेअरनं दुसऱ्या कोणाच्या तरी पिकाला किंवा जीवाला मदत होऊ शकते. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर लाईव्ह महाराष्ट्र 24ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा, कारण याच सारख्या महत्त्वाच्या आणि अधिकृत माहितीची प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला इथेच मिळत राहणार आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. सुरक्षित रहा, शांत रहा आणि योग्य ती काळजी घ्या.